सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे शिवनाथ म्हणत असतो की बंटी, तुझं लग्न झालेलं नाही आहे, पण एक सल्ला तुला मी आत्ताच देऊन ठेवतो. हे बघ, नवरा बायकोचं कितीही भांडण झालं तरी सकाळ व्हायच्या आधी ते भांडण मिटलं पाहिजे. ते भांडण दिवसभर आपण सुरू ठेवायचं नाही, त्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होतात. संसार सुखाचा करायचा असेल तर भांडणं विसरून गेलं पाहिजे. बंटी मामा म्हणतो की बरोबर बोलतायत आजी, ही गोष्ट करण्यासाठी मी एकदा लग्न करू काय? तेव्हा इथे आता पिहूला हसायला येतं. तेव्हा शिवनाथ तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, अहो उमा, पाहुणीला तुम्ही सांगा, हसायचं नाही आहे, जे काही सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा उमा म्हणते, बंटी सांग पाहुणीला, हसायची गोष्ट नाही, जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा इथे लगेच बंटी मामा म्हणतात, काय गं पाहुणी, काय हसतेस गं तू पिहू? तेवढ्यातच इथे लगेचच श्रीसुद्धा तिला म्हणतो, ए पिहू, अगं हसतेस काय तू? काय सांगितलं बाबांनी लक्षात आहे ना? तेव्हा पिहू म्हणते, हो बाबा, तुम्ही जे काही बोललात ना ते माझ्या लक्षात आले आप्पा. लेकी बोले सुने लागे. बंटी मामांना सांगितलं ते मला आणि यांना कळलं की भांडण झालं तर ते सकाळच्या आधी मिटवायचं, नाहीतर संसार सुखाचा होणार नाही. तो जर सुखाचा करायचा असेल तर भांडण ठेवायचं नाही. मला कळले आप्पा. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, तुम्हाला कुणी सांगितलं आहे? मी काही तुम्हाला सांगितलेलं वगैरे नाही आहे. मी काही संसार सुखाचे करण्यासाठी वर्ग वगैरे घेत नाही आहे. तुम्ही सगळेजणं मोठी आहात, घ्यायचं आहे तर घ्या, नाही घ्यायचं तर नका घेऊ, मला काही फरक पडत नाही. असं म्हणून आप्पा आता त्यांच्या रूममध्ये निघालेले असतात. तेवढ्यातच इथे आता रूममध्ये राघव असतो. दाराच्या मागे येऊन तो उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच वाकून वाकून बघत असताना त्याची सावली ही दारामध्ये दिसत असते. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता वेदा म्हणत असते, ए चला रे चला, सगळ्यांनी झोपा आता. आणि तेवढ्यातच दाराच्या मागे येऊन उभा राहिलेला राघव असतो. तेव्हा शिवनाथ म्हणतो, इथे कुणी आहे का? नाही, सावली दिसली मला, सावली. आणि मुद्दामून तो दरवाजा आता जोरात असा बंद करतो. आणि त्याच्यामध्ये आहे ना, राघवची सगळी बोटं चिमटलेली असतात. आणि हे शिवनाथने अगदी मुद्दामून केल्यासारखं वाटतं राघवची बोटं चिमटण्यासाठी, पण तो जोरात काही आवाज करत नाही, अगदी गप्पपणे तिथे उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी राघव आता आलेला असतो श्रीच्या रूममध्ये आणि तिथे येऊन तो आता बसलेला असतो. तेव्हा तिथे येतो श्री आणि म्हणतो, काय रे राघव, कसं रे जमतं तुला? काय रे आडग्या, काय गरज होती तुला तिथे येऊन लपायची? आप्पांनी बघितलं असतं तर काय झालं असतं तुझं माहिती आहे का? कशा रे इतका चुका करतोस? दाराच्या बाहेर कुणी लपतं का? तेव्हा इथे राघव म्हणतो, ए जास्त काही बोलू नको, हे सगळं मी तुझ्यासाठी केले. आप्पा जर रूममध्ये आले असते आणि त्यांनी जर मला बघितलं असतं तर तुला मारला असता, कळलं का? की तू मला तुझ्या रूममध्ये कसं काय घेतलंस? तुला मारायला नको म्हणून मी येऊन दाराच्या मागे लपलो होतो. अहो वहिनी, सांगा याला, याच्यासाठी एवढं करतोय पण त्याला काही किंमतच नाही आहे. तेव्हा श्री म्हणतो, हो का, माझ्यासाठी करतोयस हे सगळं? अरे बाबा, तुझ्यामुळे अजून किती काय काय बघावं लागणार आहे आम्हाला काय माहिती. तुझ्यामुळे आमचा जीव मुठीत असतो. जर तुला आप्पांनी बघितलं ना तर आम्हाला सगळ्यांना मारतील ते, कळलं का? जरा जास्तच बोलतोस रे तू. तेव्हा त्या दोघांमध्ये सतत भांडण होत असतं. तेव्हा इथे राघव म्हणतो, वहिनी बघा बघा, हा कसं बोलतोय मला. तेव्हा इथे लगेचच आता पिहू म्हणत असते, एक काम करते मी, तुम्ही दोघेजणं भांडा, मी जाऊन आप्पांना सांगते हे दोघेजणं भांडता येते. सांगू का, जाऊन सांगू? तेवढ्यातच इथे श्री म्हणतो, ए पिहू, असं काही करू नको बाई, बस इथे बस. ते म्हणते, जा मग मलम घेऊन या, राघव भाऊजींच्या हाताला लागले. भाऊजी, जास्त लागलं का तुम्हाला? थांबा 1 मिनिट. आणि मग तो मलम घेऊन येतो आणि ती अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे त्याच्या हाताला मलम लावून देते. तेव्हा श्री म्हणत असतो, काय मग राघव, कसं वाटते? बरं वाटते का आता? चला मग झोपा आता आणि मला पण झोपू दे. राघव म्हणतो, नक्की झोपू ना इथे? तो म्हणतो, हो झोप.
तेवढ्यातच आता पिहू जात असते. तेव्हा राघव म्हणतो, वहिनी पण खरं खरं सांगा, आज तुम्ही पाणी नाही काय भरलंत? तेव्हा ती म्हणत असते, काय? श्री म्हणतो, माझ्या बायकोची काय मस्करी करतोयस काय? आज ती पाणी नाही भरणार आहे. तिला पण माहिती आहे पाणी कधी भरायचं असतं ते. हो की नाही पिहू? 8 वाजता सगळेजण उशिरा उठतात. तेव्हा जरी पाणी भरलं तरी जमतं, कारण आपल्याकडे मोटर आहे. हो की नाही? त्यानंतर इथे आता सकाळ सकाळ उमा ही तुळशीची पूजा करायला आलेली असते आणि तेवढ्यातच नाईकबाई तिच्या घराच्या समोरून जात असतात. तेव्हा ती म्हणत असते, नाईकबाई, ओ नाईकबाई, कशा आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणते, अगं उमा, किती वर्षांनी भेटलो ना आम्ही. तेव्हा ती म्हणत असते, हो ना, आम्ही आलो होतो तुमच्या गावाकडे, तेव्हा बघितलं होतं तुम्हाला. तेव्हा इथे नाईकबाई म्हणतात, हो हो माहिती आहे मला, तू आली होतीस, तुझे आबा आणि तुझी ताई पद्माताई, बरोबर ना? तुम्ही आला होतात आमच्या गावाकडे, तेव्हाच भेट झाली होती आपली. तेव्हा ती म्हणते, हो ना नाईकबाई, अहो तेव्हा तुमच्याबद्दल खूपच ऐकून होते मी आणि तेव्हा तुम्हाला भेटले आणि म्हणाले की नाईकबाईंचं नाव का मुलं घेतात ते आत्ता मला कळलं. सगळ्यांच्या फेवरेट आमच्या नाईकबाई. सर्व मुलं म्हणायचे की नाईकबाई खूप चांगल्या आहेत म्हणून, आणि जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा मलासुद्धा खात्रीच पटली. तेव्हा इथे, मग आता कशी आहेस तू? ती म्हणते, कशी दिसते? अगदी नेहमीप्रमाणेच हसतमुख दिसतेस. तेव्हा ती म्हणते, आणि मुलं कशी आहेत? मोठी झाली असतील ना आता? ती म्हणते, हो, मुलं मोठी झाली. आता मुलं मोठी झाली म्हटल्यानंतर आईवडिलांनी केलेले संस्कार विसरले आणि आता मनाप्रमाणे जरा वागतात. मोठे झाले आहेत ना, मनाचे निर्णय घेतात आणि मग चुकतात. चुकल्यानंतर मग पुन्हा त्यांना सरळ मार्गावरती आणावं लागतं. असं आपलं चाललं आहे. ती म्हणते, अगं तू कशाला मुलांची काळजी करतेस? मुलं कशी असतात माहिती आहे? मुलं आणि आपले संस्कार हे झाडाला घातलेल्या पाण्यासारखे असले पाहिजे. आपण आपले संस्कार असे मुलांना द्यायचे ना, की त्यांना अगदी आपण परिपक्व बनवायचं. किती मोठं वादळ आलं ना, तरीसुद्धा ते झाड कसं ठामपणे उभं असतं. आपण त्याला पाणी घालून त्यांची काळजी घेतो आणि ते ठामपणे उभं राहिलेलं असतं. तसं आपण करायचं. आपले संस्कार त्यांना असे द्यायचे ना आणि कणखर बनवायचं, की जरी त्यांनी घेतलेला निर्णय चुकला तरीसुद्धा ते डगमगणार नाही. बरोबर ना? तेव्हा इथे उमा म्हणते, हो अगदी बरोबर. संस्कारांचं पाणी असं द्यायचं मुलांना, की किती मोठं संकट आलं तरी त्याच्यातून त्यांनी मार्ग काढला पाहिजे. त्यानंतर नाईकबाई म्हणतात, येऊ का मग आता? चल मग येते. आणि बाईकडून निघालेले असतात. तेवढ्यातच इथे आजी जप करत बसलेली असते. अन्विता लंगडत लंगडत आलेली असते. छाया म्हणते, काय गं बाळा, खूप दुखतंय का तुला? लागलंय का तुला जाम? तेव्हा ती म्हणते, मम्मी अगं थंडीचे पण जरा दिवस सुरू आहेत ना, पाऊस आहे तर त्याच्यामुळे अजूनच दुखतंय. आणि तो राघव आहे ना, खरा तोच झोंबतो मला. खूप राग येतो मला त्याचा. धक्का देऊन निघून गेला. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, त्या राघवला तर मी काय आता सोडत नसतोच. त्या राघवला जोपर्यंत त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देत नाही ना, तोपर्यंत मी नाही गप्प बसणार. आता तर त्याच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंटच करणार आहे मी. जेलमध्येच पाठवणार आहे मी त्याला. तेव्हा इथे आजी म्हणते, बाबा रुद्र, असं काय करू नको बाबा. अरे एवढं लक्ष तिथे देण्यापेक्षा थोडं अभ्यासाकडे वगैरे सुद्धा लक्ष देत जा की रे. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आज्जे तू गप्प बस, कळलं ना? जास्त मध्ये मध्ये बोलायचं नाही. त्या राघवला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीच आहे, बघच तू. त्या राघवने अन्विताला पाडले ना, मग त्याला शिक्षा व्हायला नको का? तू आपली गप्प बस, तुझा जप करत बसतो आपली, पण मी त्या राघवला सोडणार नाही. तेव्हा छाया म्हणते, रुद्र, आजीजवळ असं बोलतात का? मोठी आहे ना आजी आणि तुझ्या भल्याचाच सांगते ना? तेव्हा रुद्र म्हणतं, काय भल्याचं सांगते? तिला बरोबर माहिती आहे की मला माझ्या मध्ये मध्ये बोललेलं कुणीही आवडत नाही. मग मी बोलत असताना का मध्ये बोलली ती, की असं काही करू नको म्हणून? तेव्हा छाया म्हणते, मग काय चुकीचं बोलल्या त्या? तुला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतायत ना, की काय चुकीचं सांगतायत तुला? सॉरी म्हण आजीला, सॉरी म्हण. तेवढ्यातच त्या ठिकाणी भास्कर आलेला असतो. तो म्हणतो, बायको, का ओरडतेस माझ्या मुलावरती? माझ्या मुलावरती ओरडलेलं मला अजिबात चालणार नाही. तेव्हा पद्मा तिथे येते आणि म्हणते, अगं आई, नातवाला समजावायचं खेरीज लेकीला समजावलं असतंच ना,
तर जास्त बरं झालं असतं, नाही का? नाही, लेक काही तुझं ऐकली नाही आणि त्याच्यामुळे आता हा सगळा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे रुद्रला जे काही वागायचं आहे ते त्याला वागू दे. कारण आता बाण सुटलेला आहे. तो शिवनाथ जोपर्यंत आहे, त्याचं ते खानदान जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत दोन घरातला वाद हा असाच कायमस्वरूपी राहणार. म्हणजे अगदी रुद्रच्या मुलांची जरी मुलं आली ना, तरीसुद्धा समोरच्या घरांच्या खानदानाबरोबर ते सगळेजण लढत राहणार. असं इथे आता पद्मा म्हणत असते. ही दुश्मनी कधीही मिटणार नाही. पुढील भागामध्ये इथे आता उमा खंडेरायासमोर हात जोडून उभी असते आणि ती म्हणत असते की हे खंडेराया, दोन घरातले वाद लवकरात लवकर मिटू दे. माझ्या घरामध्ये सुख आणि शांती नांदू दे. तेव्हा इथे बंटी मामा आणि त्याचबरोबर राघव दोघंजणं इथे आता पेपरने भोंगा तयार करतात आणि त्याच्यामध्ये तथास्तु तथास्तु असं जोरजोरात म्हणत असतात. तेवढ्यातच तिथे उमा येते आणि त्या दोघांना मारते आणि म्हणते, काय चालले तुमचं? पूजा करते ना मी, तिथे पण मस्करी करताय? तेवढ्यातच तिथे येतो श्री म्हणतो, आहे मी चाललो गुडाऊनला. तेव्हा इथे उमा म्हणत असते, ए बंटी, अरे सांग याला, अरे बाबा गोडामध्ये जा, पण आधी बायकोला घेऊन मदिरामध्ये जा. आणि काय रे श्री, तुझी बायको कुठे आहे पिऊ? तो म्हणतो, आई अगं ती कधीचीच तयार होऊन बाहेर आली आहे, पहाटेच उचले ती. तुला तर माहिती आहे ना ती किती लवकर उठते. तेव्हा इथे रडत रडत आता किचनमधून बाहेर येण्याचा आवाज ऐकू येतो आणि तेव्हा तिथे आलेली असते ती म्हणजे पिहू. तीही आता इथे कणिक मळत असते सगळ्यांसाठी गरमागरम पोळ्या करायला, पण तिला कणिक हे मळताच येत नसतं. तेव्हा इथे जेव्हा ती म्हणते, मला काय हे जमत नाही आहे, मला काय हे चिकट पीठ मळता येत नाही आहे, तेव्हा सगळेजण तिला हसतात. तेव्हा उमा म्हणते, हसताय कशाला रे तुम्ही? नाही येत एखाद्याला कणिक मळता, शिकेल ते हळूहळू, काय झालं एवढं? बरं चल पिहू तू चल, मी शिकवते तुला. ती म्हणते, नाही नको नको आई, मी प्रयत्न करेन, जमेन मला. तेव्हा राघव म्हणतो, काय रे श्री, काय तुझी बायको, अरे साधं कणिक मळता येत नाही तिला, चपात्या करता येत नाही. अरे देवा, अरे बायको बघून तरी करायचीस रे बाबा. तेव्हा इथे श्री म्हणते, राघव गप, म्हणजे तुला गरमागरम चपाती खाता यावी म्हणून मी माझ्या बायकोची निवड तुझी आवड निवड बघून करायची का? तेव्हा तो म्हणतो, अरे तसं नाही. अरे पण बाबा, आता तुम्ही मला सांगा रे, अगदी मुलगी बघण्यापासून ते लग्न अगदी होईपर्यंत जे काही घडले ते सगळं मी केले तुमच्यासाठी मी. मग तुझ्या बायकोने आणि तू माझी सेवा करायला हवी. गरमागरम चपात्या लावून त्याला तूप वगैरे लावून त्या चपात्या माझ्यासाठी त्या घेऊन आल्या पाहिजेत, कळतंय का तुला? अरे तेव्हाच तर संसार सुखाचा होईल ना. आता मी फक्त तुम्हाला आशीर्वाद देणार की संसार सुखाचा होऊ दे म्हणून, कळलं का? तेव्हा इथे राघव म्हणतो आणि तेव्हा श्री म्हणतो, काय रे, कालपासून मी तुझं ऐकतोय, कालपासून मी ऐकतोय तुझं, खूपच बोलतोयस रे, खूपच बोलतोयस, थांबा तुला जरा गप्प करतो. त्यानंतर इथे दोघंजणं आता एकमेकांच्या मागे पळत असतात आणि तेव्हा बरोबर शिवनाथ दारात आणि राघव समोर. तेव्हा राघव म्हणतो, आप्पा तुम्ही आलात? तेव्हा शिवनाथ म्हणत असतो की तू इथे काय करतोयस? सांग ना, तू इथे काय करतोयस? तुला तर मी घरातून बाहेर काढलं होतं ना. त्याला आठवतं पण कसं धक्के मारून बाहेर काढलेलं असतं ते. तेव्हा शिवनाथ म्हणतो, सांग ना, तू इथे काय करतोयस? कुणाला विचारून आलास? कुणी दिली याला परवानगी घरामध्ये येण्याची? काय उमा, कुणी दिली परवानगी? ते म्हणते, मला नाही माहिती. तेव्हा तो विचारतो, काय माधव, मोठा भाऊ आहेस म्हणून तू घरात आणलंस का याला? माधव म्हणतो, नाही नाही अप्पा, मी पण नाही आणलं याला घरामध्ये. अरे बंटी, कुणी हा निर्णय घेतला? बंटी म्हणतो, नाही नाही, मला बी नाही माहीत. तेव्हा इथे आता शिवनाथ म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला कुणालाच माहिती नाही आहे की हा काय इथे काय करतोय ते, ह्याला कुणी घरात घेतलं ते? तेव्हा उमा म्हणते, नाहीतर काय, मला पण नाही माहिती. याला किती राग आला आहे तुमचा हे मला माहिती आहे ना. तेव्हा इथे उमा म्हणते, ए राघव, तू इथे काय करतोयस रे? तुला माहिती आहे ना यांना तुझा किती राग आला इथे? तू काय केलेस ते पण तुला माहिती असेल. अरे बाबा, खूप मोठी चूक केली आहेस तू, त्याच्यामुळे यांना तुझा प्रचंड राग आला आहे. हे तुला कधीच माफ करणार नाही आहेत आणि मी पण नाही करणार. तसं जसं आलं आहेस ना तसं जा बरं इथून, जा. तेव्हा शिवनाथ म्हणत असतो, काय रे,
मी काय विचारतोय राघव, या घरामध्ये तुला कुणी घेतलं? त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये पिहू तिथे रडत रडत येते आणि म्हणते, नाही नाही जमत आहे मला कणिक मळायला, मी कसं मळू, कशी चपाती करू? तेव्हा इथे उमा हसायला लागते आणि म्हणते, ओ बघताय ना कशी सून आणली आपल्यासाठी, तिला साधं कणिक तरी मळता येतंय का? सगळेजण हसायला लागतात. तेव्हा शिवनाथ म्हणतो, का हसताय तुम्ही? तुम्हाला सगळ्यांना कणिक मळता येतं का? सांगा बरं, येतं तुम्हाला सगळ्यांना कणिक मळता? मग त्या पोरीवरती तुम्ही का हसलात? बंटी एक काम कर जा. तेव्हा बंटीला सांगितलेलं असतं की एक एक ताट, त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पीठ, आणि जे जे लोक हसलेत ना त्यांनी आता कणिक मळून दाखवायचं, त्यांनी कणिक मळायचं, असं इथे आता शिवनाथने सांगितलेलं असतं. राघव सगळेजण आता श्री माधव टेन्शनमध्ये येतात. ते म्हणतात, अरे देवा, आता इथे कणिक मळायचं आणि नाही जमलं तर आमची वाट लागणार. जे काही आप्पा करत असतात ते पिहू अगदी लक्ष देऊन बघत असते.